Welcome everyone. I am Professor S.J. Jadhav, Department of Commerce from Sri Pancham Khemraj Mahavidyalay Savantwadi. For TY BCom Semester 5, our paper name is Financial Accounting, paper number 7 for Semester 5. Today we are going to discuss the remaining part of the problem of internal reconstruction. See adjustment number 3. Preference shareholders waived. Waived means sacrifice. Half of the arrears of dividend and 28,000 equity shares of rupees 2.50 each fully paid were issued to them in lieu. L-I-E-U means च्या ऐवजी ऑफ द बॅलन्स. इन्स्टेड पण आपण वर्डिंग त्याच्यासाठी यूज करू शकतो. बघा, arrears of preference dividend is rupees 1,40,000 and instead of rupees payment of preference dividend of rupees 1,40,000, Mahesh Limited issued 28,000 equity shares of rupees 2.50 each fully paid to the preference shareholders. बघा, प्रेफरन्स शेअरहोल्डर्सना 1,40,000 रुपीचा डिव्हिडंड देण्याऐवजी महेश लिमिटेडनं काय केलं, 28,000 इक्विटी शेअर्स 2.50 ईचचा इश्यूड केला. बघा, डिव्हिडंड पे करण्यासाठी आपले किती 28,000 इंटू 2.5 म्हणजे 70,000 ची आपले इक्विटी शेअर आपण इश्यू केले. आपला लॉस झाला म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला टू इक्विटी शेअर कॅपिटल काय जाणार 70,000. त्याची जर्नल एंट्री कशी होणार बघा, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 70,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 70,000. नेक्स्ट adjustment number 4. 8% debenture holders took over part of the land and building having book value of rupees 7,20,000 at rupees 10 lakh in part satisfaction of their debts. बघा, डेप्ट वर्डिंग काय यूज केलेलं आहे या ठिकाणी, कारण डिबेंचर कॅपिटल हे ऑलवेज डेप्ट कॅपिटल असतं. त्याच्यामुळे बघा, लँड अँड बिल्डिंग जी काय बॅलन्स शीट व्हॅल्यू आहे त्याचं बुक व्हॅल्यू 7,20,000 ती या डिबेंचर होल्डरनी 10 लाख रुपीज साठी काय केलेली आहे, टेकन ओव्हर केलेली. बघा, 10 lakh less 7,20,000 means appreciation in the value of land and building is rupees 2,70,000. Appreciation in the value of asset means it is our profit and profit is always credited to a respective account, means in this particular problem capital reduction account. त्याच्यामुळे जर्नल एंट्री काय होणार बघा, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 2,80,000. जेवढ्या अमाऊंटचं अप्रिसिएशन झालं ती अमाऊंट फक्त इथे लिहायची. ओके, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 2,80,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 2,80,000 and the journal entry is, narration is being land and building revalued to rupees 2 lakh or rupees 10 lakh. Otherwise we can say land and building appreciated by rupees 2,80,000. Next, remaining part of the adjustment and 2,40,000 equity shares of rupees 2.50 each fully paid were issued to them for the balance amount. बघा, जे काही 8% डिबेंचर होल्डर्स आहेत त्यांना 10 लाख रुपीचं लँड अँड बिल्डिंग दिलं आणि रिमेनिंग जी काय अमाऊंट राहिलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना 2,40,000 इक्विटी शेअर्स 2.50 चा इच पे केला. बघा, आता 8% डिबेंचर्स अकाउंट डेबिट 20 lakhs. डिबेंचर होल्डर्सचे अमाऊंट बॅलन्स शीट लायबिलिटीला आहे 20 lakhs रुपीज. त्यांचं क्लेम सेटल करण्यासाठी पेमेंट कसं केलं बघा, टू लँड अँड बिल्डिंग 10 lakh. रिअल अकाउंट आहे क्रेडिट व्हॉट गोज आउट, डिबेंचर्स पर्सनल अकाउंट आहे डेबिट द रिसिव्हर. बघा, या 20 लाख डिबेंचर होल्डरनी काय रिसीव्ह केलं, आपण त्यांना जे काय दिलं ते क्रेडिटला जाणार. बघा, टू लँड अँड बिल्डिंग 10 lakh टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट त्यांना आपण किती नंबर ऑफ इक्विटी शेअर्स पे केले, 2,40,000 अँड 1 इक्विटी शेअर ऑफ रुपीज 2.50 इच. त्याच्यामुळे या ठिकाणी इक्विटी शेअर कॅपिटलच्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही इथे लिहू शकता 2,40,000 इंटू 2.50
16 लाख. बघा, डेबिट 20 लाख, क्रेडिट 16 लाख. म्हणजे 4 लाखचा आपला गेन झालेला आहे, प्रॉफिट आहे, म्हणून तो जाणार टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 4 लाख. आणि डेबिट इज इक्वल टू क्रेडिट, या ठिकाणी काय झालं, एंट्री कंप्लीट झाली. नेक्स्ट बघा, डिबेंचर होल्डर्स वेव्ड देअर इंटरेस्ट ड्यू ऑन डिबेंचर. डिबेंचर होल्डर्स वेव मीन्स सॅक्रिफाईस करणे. डिबेंचर होल्डर्स वेव सॅक्रिफाईस देअर इंटरेस्ट ऑन डिबेंचर. इंटरेस्ट ड्यू ऑन डिबेंचर किती आहे बघा, बॅलन्स शीट लायबिलिटीला बघा, इंटरेस्ट डिबेंचर इंटरेस्ट ड्यू इज ₹80,000. आणि हे 80,000 इंटरेस्ट ऑन डिबेंचर काय केलेलं आहे, डिबेंचर होल्डर्सनी वेव केलेलं आहे, सॅक्रिफाईस केलेलं आहे. या ठिकाणी अमाऊंट काय करा, अमाऊंट ऑफ interest on debenture is ₹80,000 and this total amount 100% amount waived by the debenture holders, sacrifice by the debenture holders. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपला प्रॉफिट झाला, गेन झाला, कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या कुठे जाणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डिबेंचर होल्डर्स वेव्ड देअर इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. ओके, त्याच्यामुळे कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. जर्नल एंट्री काय होणार बघा, ओके, जर्नल एंट्री काय होणार बघा, अक्रूड इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अकाउंट डेबिट 80,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 80,000. बघा, इंटरेस्ट ऑन डिबेंचर ड्यू इज ₹80,000 and this full amount is waived by the debenture holders, that's why to capital reduction account 80,000. Narration is being debenture interest waived, otherwise being debenture interest 100% waived by the debenture holders. Okay, next, the claims for damages pending in the court of law were settled by issue of 24,000 equity shares of ₹2.50 each fully paid. बघा, जो काय क्लेम आपला कोर्टमध्ये जो काय पेंडिंग आहे त्या क्लेमचं काय झालेलं आहे, त्यांना 24,000 इक्विटी शेअर इश्यू केलेले आहेत, 1 इक्विटी शेअर ऑफ ₹2.40 इच. प्रिव्हियस स्लाइड मध्ये त्याची जर्नल एंट्री आहे बघा, एंट्री नंबर 6 बघून घ्या. एंट्री काय होणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बघा, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 24,000 into 2.5, 60,000 to equity share capital account 60,000. Narration being 24,000 equity shares of ₹2.50 each issued in settlement of damages pending in court, being 24,000 equity shares of ₹2.50 each issued in settlement of damages pending in court. Okay, next, directors converted their loan into equity shares of ₹2.50 each fully paid. Loan from directors, see the liability side of the balance sheet. Loan taken from directors is ₹4 lakh. And या डायरेक्टरच्या लोन साठी आपण काय केलं, त्यांना ₹2.50 एक इक्विटी शेअर दिला. बघा, मग 4 लाख जर आपल्याला डायरेक्टरना द्यायचे असतील, त्यांना देत असताना, पे करत असताना 2.50 एक इक्विटी शेअर दिला असेल, तर किती नंबर ऑफ इक्विटी शेअर्स डायरेक्टरना द्यावे लागतील बघा, 4 लाख डिवायडेड बाय 2.50. बघा, 4 लाख डिवायडेड बाय 2.50. जर्नल एंट्री काय होणार बघा, हा पर्सनल अकाउंट आहे, लोन फ्रॉम डायरेक्टर्स अकाउंट डेबिट 4 लाख, त्यांना आपण काय पे करतोय, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स होतील 1,60,000. जर्नल एंट्री परत एकदा बघा, लोन फ्रॉम डायरेक्टर्स अकाउंट डेबिट 4 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 4 लाख, आणि त्याचं जर्नल नॅरेशन असेल, बिंग डायरेक्टर्स लोन कन्व्हर्टेड इनटू 1,60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹2.50 each. Okay, and next बघा, profit and loss account debit balance and intangible asset were written off. Profit and loss account debit balance and intangible asset were written off. ठीक आहे, P&L अकाउंटचं डेबिट बॅलन्स आणि इंटॅन्जिबल असेट काय झालेलं आहे, रिटर्न ऑफ झालेले आहे. बॅलन्स शीट असेट साइडला बघा, इंटॅन्जिबल असेट इज द गुडविल अँड P&L अकाउंट डेबिट बॅलन्स आहे 17 लॅक्सचा. ठीक आहे, ते आपल्याला 100% राईट ऑफ करायचं आहे. त्याची एंट्री काय असणार बघा, नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे त्याची एंट्री, मी सांगते आता. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट टू P&L अकाउंट. बघा, आपले इंटॅन्जिबल असेट राईट ऑफ झाली,
P&L अकाउंट असेट राईट ऑफ झाली. थोडक्यात असेट जेव्हा राईट ऑफ होतो तेव्हा आपला लॉस होतो. आपल्या कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला त्याचा इफेक्ट होतो. त्याच्यामुळे एंट्री काय होणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. बघा, क्रेडिट इज इक्वल टू डेबिट मीन्स 22 lakh, टू गुडविल अकाउंट 5 lakhs, टू P&L अकाउंट 17 lakhs. Narration being goodwill and profit and loss account debit balance written off completely, otherwise 100%. Next, the assets were revalued as under. Assets रिव्हॅल्युएशन झालेलं आहे बघा. प्लांट अँड मशिनरी रुपीज 14 lakhs. प्लांट अँड मशिनरीचं रिव्हॅल्युएशन 14 lakh झालं. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटला बघा किती आहे, 22 lakh आहे. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटला किती आहे, 22 lakhs. मीन्स प्लांट अँड मशिनरी आपलं डेप्रिसिएट झालेलं आहे बाय ₹8 lakhs. त्याच्यामुळे जनरल एंट्री करताना आपण काय करणार, लॉस झाला. म्हणून कॅपिटल रिडक्शनच्या डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी जाणार. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 8,40,000 दिसतं इथे, टू प्लांट अँड मशिनरी 8 lakh. आणि नेक्स्ट असेट एक आहे बघा, इन्व्हेस्टमेंट 2 lakh. बॅलन्स शीटच्या असेटला इन्व्हेस्टमेंट बघा 2,40,000. त्याच्यामुळे बघा कॅपिटल रिडक्शन इन्व्हेस्टमेंटचं पण रिडक्शन झालेलं आहे, व्हॅल्यू कमी झाली. त्याच्यामुळे 40,000 परत आपला लॉस झाला. त्याच्यामुळे प्लांट अँड मशिनरीमध्ये रिव्हॅल्युएशन मध्ये 8 lakh लॉस झाला, कॅपिटल रिडक्शनच्या डेबिटला जाणार. इन्व्हेस्टमेंटमध्ये 40,000चा लॉस झाला, तो सुद्धा कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला जाणार. त्याच्यामुळे एंट्री कशी होणार बघा, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 8,40,000, 8 lakh प्लांट अँड मशिनरीचे, 40,000 इन्व्हेस्टमेंटचे. ठीक आहे ना. आणि त्या पद्धतीने ही काय झाली, जनरल एंट्री झाली. ते इन्व्हेस्टमेंट आहे स्लाइडच्या खालती बघा ते. ठीक आहे. आणि या ठिकाणी बघा जे प्रिव्हियस आपण डिस्कस केलं, इनटँजिबल असेट अँड P&L अकाउंट डेबिट बॅलन्स इज रिटर्न ऑफ, त्याची एंट्री इथे आहे बघा. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 22 lakhs, टू गुडविल अकाउंट 5 lakhs, टू P&L अकाउंट डेबिट बॅलन्स 17 lakhs. आणि त्याचं नॅरेशन आपण बघितलं होतं, बिंग गुडविल अँड P&L अकाउंट डेबिट बॅलन्स रिटर्न ऑफ कम्प्लिटली, अदरवाईज 100%. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचं काय झालेलं आहे, प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं काय आहे बघा, यू आर रिक्वायर्ड टू पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ महेश लिमिटेड. आपल्याला या नेसेसरी जर्नल एंट्रीज महेश लिमिटेड मध्ये विचारलेल्या आहेत, त्या आपण केलेल्या आहेत. आणि काय करायचं बघा, जर्नल एंट्री कंप्लीट झाल्यानंतर कॅपिटल रिडक्शन अकाउंट ओपन करायचा. लास्ट एंट्री तीच असते, ट्रान्झॅक्शनची एंट्री नसते, तर लास्ट एंट्री कुठची असते, कॅपिटल रिडक्शन अकाउंट ओपन करायचा. कॅपिटल रिडक्शन अकाउंट ऑलवेज क्रेडिट साइड एक्सेस असतो डेबिट साइड पेक्षा. त्याच्यामुळे डेबिट साइडला बॅलन्स येतो तो असतो कॅपिटल रिझर्व. अदरवाईज कधी कधी काय होतं बघा, इक्वल येतं, डेबिट इज इक्वल टू क्रेडिट असतं, तेव्हा ही लास्टची जनरल एंट्री होत नाही. पण या प्रॉब्लेम मध्ये ती झालेली आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. आणि आफ्टर अप्लाइंग धी स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन आपल्याला कॅपिटल रिझर्व म्हणजेच आपला त्याच्यातून गेन झालेला असतो, प्रॉफिट झालेला असतो, that is 9,90,000, and the journal entry is capital reduction account debit 9,90,000 to capital reserve account 9,90,000, and this is the capital reduction account which is not asked in our problem, but एव्हरी प्रॉब्लेमला आपण हा कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपण तयार केला पाहिजे. बघा, जर्नल एंट्रीज मधून लेजर प्रिपेअर करणं अतिशय इझी असतं. आपण आता TYचे स्टुडंट आहोत, आपल्याला हे आलं पाहिजे, प्रॅक्टिस करायचं. मी फक्त इथे अकाउंट सांगते बघा. सोल्युशन इन द बुक्स ऑफ महेश लिमिटेड, दिस इज अवर कंपनी नेम, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. इथं तुम्ही डेबिट क्रेडिट लिहून टाका, पर्टिक्युलर्स रुपीज, ओके. आणि एव्हरी जर्नल एंट्रीचा इफेक्ट या ठिकाणी झालेला आहे बघा. बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30 lakhs. इक्विटी शेअर कॅपिटल मधून आपल्याला गेन झाला 30 lakhsचा, तो आपण क्रेडिटला लिहिला. 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल मधून आपले 4 lakh कमी झाले, त्यांनी सॅक्रिफाईस केलं. 8% डिबेंचर होल्डर्सनी 4 lakh सॅक्रिफाईस केलं. इंटरेस्ट ऑन डिबेंचर 80,000 सॅक्रिफाईस झाला, हा आपला गेन झाला. आपला लॉस कुठून कुठून झाला बघा. इक्विटी शेअर कॅपिटल आपल्याला 70,000 पे करावं लागलं. गुडविल राईट ऑफ 5 lakh. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 60,000 आपण दिले. प्लांट मशिनरी डेप्रिसिएट झालं 8 lakh. इन्व्हेस्टमेंट बाय 40,000 आणि P&L अकाउंट बॅलन्स राईट ऑफ झाला 17 lakh. आणि आपला कॅपिटल रिझर्व किती आला, 9,90,000. दिस इज अवर प्रॉब्लेम, अँड दिस प्रॉब्लेम अवर युनिव्हर्सिटी asked for university exam in November 2016. This is the comprehensive problem. आणि आपण काय करा आता, तुम्हाला थेरॉटिकल आस्पेक्ट पूर्ण क्लिअर केलेला आहे. 3 प्रॉब्लेम्स झालेले आहेत. तुम्हाला बुक्स तुम्ही घ्या आणि त्याच्यामधून रिमेनिंग प्रॉब्लेम काय करा, सॉल्व्ह करा.
ओके, थँक्यू.